HM घाटमाता न्यूज। तासगाव तालुक्यातील डोरलेत वयोवृद्धाचा खून। तासगाव तालुक्यातील डोरलेत वयोवृद्धाचा खून झाल्याची घटना उघडकीस। डोरली फाटा, तालुका तासगाव, जिल्हा सांगली या ठिकाणी ही घटना घडली असून रिटायर सुभेदार गणपती धोंडीराम शिंदे, वय वर्ष 65, राहणार डोरली फाटा, मूळ गाव बलगवडे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली असे मृत व्यक्तीचे नाव आहे। डोरली गावचे पोलीस पाटील हनुमंत पाटील व डोरली गावचे सरपंच रवींद्र सदाकळे यांनी या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना दिली। या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व त्यांची टीम घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन घटनेची पाहणी करून पंचनामा करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच सांगलीचे SP संदीप घुगे साहेब व DYSP सचिन थोरबोले तसेच LCBचे PI सतीश शिंदे साहेब यांनी घटनेच्या ठिकाणी भेट दिली। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्रीच्या सुमारास झाल्याची माहिती मिळत आहे। लोखंडे रॉडच्या साहाय्याने मयत शिंदे यांच्या डोक्यात घाव झाला असल्याचे घटनास्थळावरून माहिती मिळत आहे। शिंदे यांच्या घरासमोर लावलेली पांढऱ्या कलरची स्विफ्ट कार क्रमांक MH10 DG 4105 घेऊन संशयित पसार झाले आहेत। खून चोरीच्या उद्देशातून झाला की घातपातातून झाला समजू शकले नाही। मृतदेह तासगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या खुनाचा अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत। HM घाटमाता न्यूज।